दिव्यांगाच्या वाहनावर मध्यरात्री हल्ला, इगतपुरीत अज्ञातांकडून स्विफ्टची तोडफोड, आरोपींवर दिव्यांग ॲक्टखाली कारवाईची मागणी. प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष सोपान परदेशी यांचा संतप्त निषेध. घोटी पोलिसात गुन्हा दाखल, आरोपींच्या अटकेची मागणी. इगतपुरी तालुक्यातील वाकी बिटोर्ली ग्रामपंचायत हद्दीतील बिटोर्ली येथे दिव्यांग नागरिकांच्या वाहनाची अज्ञातांकडून तोडफोड झाल्याची गंभीर घटना घडली असून या प्रकारामुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे. बिटोर्ली येथील रहिवासी काशीनाथ शंकर आगिवले यांनी आपली स्विफ्ट कार मळ्यात उभी केली असताना 15 जुलै 2026 रोजी रात्री 11:30च्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी वाहनाची तोडफोड करून नुकसान केले. या प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे. मात्र घटना घडूनही संबंधितांवर अद्याप कठोर कारवाई न झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान प्रहार दिव्यांग संघटनेचे इगतपुरी तालुका अध्यक्ष सोपान परदेशी यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. दिव्यांग व्यक्तीच्या मालमत्तेची जाणीवपूर्वक तोडफोड करणाऱ्यांविरुद्ध केवळ नुकसानीचा गुन्हा नोंदवून चालणार नाही, तर दिव्यांग व्यक्तींचे अधिकार अधिनियमातील दिव्यांग ॲक्ट कलम 92 अंतर्गतही गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी समाजसेवक सोपान परदेशी यांनी सांगितले की दिव्यांग नागरिकांना शासनाकडून संरक्षण व सन्मान मिळावा यासाठी विविध कायदे अस्तित्वात आहेत. अशा परिस्थितीत दिव्यांग व्यक्तीलाच लक्ष्य करून त्याच्या मालमत्तेचे नुकसान करणे ही अत्यंत गंभीर बाब असून पोलिसांनी या प्रकरणाचा संवेदनशीलतेने तपास करणे आवश्यक आहे. नाशिक जिल्हा हा कायदा व सुव्यवस्थेसाठी ओळखला जात असताना अशा घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत आहे. दिव्यांग नागरिकांनाही सुरक्षिततेची हमी मिळत नसेल तर सर्वसामान्य नागरिकांनी न्यायासाठी कोणाकडे धाव घ्यावी असा प्रश्नही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि दिव्यांग नागरिकाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी प्रहार संघटनेसह स्थानिक नागरिकांनी केली आहे. बांधव काशीनाथ भाऊ आगिवले हे कावनी रस्त्याला पंप सरोवर म्हणून तीर्थ आहे, त्याच्या शेजारीच मळ्यात राहतात. तर काही समाजकंटकांनी अज्ञात इसमानी त्यांची स्विफ्ट गाडी हिच्या कोयत्यानी धारदार कोयत्यानी हिच्या मागच्या पुढच्या सर्व काचा फोडले असल्यानंतर ते सर्व आदिवासी कुटुंबातील लोक आहे, बिचारे गरीब सारे दिवस काम करतात, शेतीत रात्री झोपतात. तर 12:30 वाजता निघाल्यानंतर ते जे आरोपी होते अज्ञात ते लगेच मोटरसायकल घेऊन येणार लगेच पळून गेले. तर ते दिव्यांगाला बाहेर निघता टाईम लागला. तर रात्री त्याच्या मुलांनी घोटी पोलीस स्टेशनला 112 नंबरवर फोन केले असता स्थानिक पोलीस आले, चौकशी वगैरे केली. तर प्रहार दिव्यांग संघटनेच्या माध्यमातून मी एवढी नम्र विनंती करतो माननीय API साहेबांना, PI साहेबांना का आमच्या दिव्यांगाला न्याय मिळवून देण्यात यावा आणि त्याच्यावर जो हा भ्याड हल्ला झाला याचा पहिली गोष्ट मी जाहीर निषेध करतो. आणि जे गुन्हेगार असतील ते गाडीचे काचा फोडणारे त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी आणि त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात यावा, नाहीतर प्रहार संघटनेच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात जन आंदोलन छेडण्यात येईल, हीच नम्र विनंती.